धना, दूध उतू गेलं असतं, लक्ष कुठे तुझं? काय झालंय? हा, काय चाललंय डोक्यात? मधू, आपल्या ओम दादाचं लग्न आहे ग, आणि आपण काहीच करत नाहीये. मेहंदी नाही, हळद नाही, काहीच नाही. ईशा वहिनीच्या घरी किती मजा सुरू असेल आता. अगं धना, याचा ईशाला किती त्रास होत असेल कल्पना कर. इच्छा नसताना तिला मजा करावी लागत असेल, पण तिचं मन सगळं इकडे आहे ना. हो ना, तिचा किती जीव आहे ना आपल्यावर सगळ्यांवर. आता हे लग्न एकदा पार पडलं म्हणजे सुटलो आपण. मी काय म्हणते, माझं आणि सागरचं लग्न आहे ना, त्यात सगळी हाऊस भागवून घ्या तुम्ही. काय हे काय सगळे इथं बसलेत, यांच्या समोरच होऊन जाऊ द्या सगळं. होऊन जाऊ दे ना. आणि आता मी बोलणार आहे, कोणी बोलायचं नाही, कळलं ना? बोला ना तुम्ही. नाही बोल, तुम्ही मध्ये बोलायचंच नाही. काय व्हायचं तुम्हीच करणार. करा ना. मला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तुम्हाला नाही, मला आहे ना. मला प्रॉब्लेम आहे, कळलं ना? आम्ही बोलणार ना. बोला की मग. बोलणारच आहे, घाबरतो काय? हे बघा, आता कोणी गोंधळ बिंदळ करायचं नाही मध्ये, कळलं ना तुम्हाला? एक घाव दोन तुकडेच करणार आज मी, बस. खूप ऐकलं मी. आम्ही काय गोंधळ केलाय? आम्ही तर शांतच बसलेलो आहोत. आणि काय रे ही दमदाटी कशासाठी? नाही, तुम्ही बोलायचं नाही आता, एकदम गप्प पाडायचं तिकडं. आज मी बोलणार आहे. मला एवढं सांगा, मी कोण आहे? ओमचा मी कोण आहे? आता काय दात खेळ बसली का तुमची? बोला ना, ओमचा कोण आहे मी? बाप रे, बाप आहे मी. करेक्ट आहे म्हातारी, करेक्ट आहे. बाप आहे मी. आणि हे कोण आहे? बोला, तुम्ही बोला, तुम्ही कोण आहे? त्यांना बोलू दे की. काय झालं, गप्पा का बसलात? बोला बोला. मी ओमचा कोण आहे? अरे पण तुमचं काय भांडण झालंय का? हो, भांडणच केलेलं आहे. तुम्ही सांगा, मी ओमचा बाप आहे. आणि हे कोण आहे? ओमचे वडील आहेत. आणि ओमच्या वडिलांनी आणि ओमच्या बापानी ओमच्या लग्नाची खरेदी केलेली आहे. बघ बघ, हे, मंडळी आलेलोय. सगळ्यांकरता आणलेलं आहे. थांबा थांबा थांबा, सगळ्यांना मिळणार आहे. हे घ्या आजी, आजी घ्या. हे घ्या जय. हे कोण आहे? हे कोण? कामच घ्या. होत. आणि हे मधू. हे तुमचं. हे माझं. या. अरे पण तुम्ही स्वतःसाठी काय आणलंय की नाही? आणलं ना, यांच्या बरोबर गेलो तो. एकदम सोबर घेतलेलं आहे माझ्यासाठी. माझ्या करता. आणि हे ओम करता. आहे कुठे? आज झोपलेत ते. हो का? आलोच मी. हा, या. आहे नाही? आई बास ना आता, मला खूप फिल्मी वाटतंय हे सगळं. ईशू, असं नाही बोलायचं. जे करतायत ते करून घे मुकाट्याने. हा, आणि मी पण करणार आहे. आणि काय इशूबाई, तयारी आहे ना तुमची? कशाची? कशासाठी काय, आता तुझं लग्न होणार, मग तुझा संसार असणार, मग त्याची तयारी झालीये ना? लग्न काय ते होऊ दे एकदा. अच्छा, एवढी घाई झाली लग्नाची? हा, अगं तसं नाही म्हणायचंय मला, म्हणजे ते सुरळीत पार पडू दे एकदाच सगळं. आता आणखीन काय पार पडायचं राहिलंय? म्हणजे आता हळद लागली की झालंच ना काकू. म्हणजे आता फक्त टेक्निकल लग्न बाकी आहे फक्त. हो, अगदी खरंय. आणि हे सगळं सुरळीतपणे पार पाडायला आम्ही आहोत सज्ज, बरं का? हो. आणि ईशा, हे सगळं किती छान वाटतंय. या राघवनं ह्याच्या लग्नात काहीही करू दिलं नव्हतं आम्हाला. नाही पण काका, या सगळ्याची माझ्यावरती बळजबरीच चालली ना. मला काहीच नको होतं यातलं. आई, दिस इज नॉट फेअर. काय ग ईशू, असं का बोलतेस? तुमच्या मनाप्रमाणे कमी माणसं हवीत लग्नाला, ते ऐकलं की नाही आम्ही. मग आता हे सगळं आमच्या मनासारखं करू दे की ग आम्हाला. बघ ना, एवढी कौतुक करताय, करून घे की. हो ना. हो, ठीक आहे. येशू, मला खूप आठवण येईल ग तुझी. केवढीशी होतीस. तुम्ही मुली
खूप लवकर मोठ्या होता ग. तुझ्या हसण्या खिदळण्याचा बागडण्याचा सगळा आवाज या घरामध्ये कसा असा भरून उरलाय ग. तुला आठवतंय लहानपणी कोणी नुसतं फरमाईश करण्याचा अवकाश लगेच उठून नाचून दाखवायचीस. अहो असं काय बरं एक मिनिट. आता बाबा तुम्ही हे असं वागणार असाल ना सगळेजण, तर मी लग्नच करणार नाही. मग मी बोहल्यावर उभीच राहणार नाही. ए बाबा ही खूप मोठी धमकी आहे हा. हे आपल्याला परवडणार नाही ती इथे राहणार आता. तुम्ही सगळे रडताय का? मला तर खूप मज्जा येते. चला चला हळद लावूया आता. आता हळद लागली बर का, घराबाहेर पडायचं नाही आता. आता समजावा या आजीबाईला सगळं. तुझं लग्न होईल ना तेव्हा कळेल तुला सगळं बरं का. सगळं कळलं पाहिजे आम्हाला. गुड मॉर्निंग. अरे बाबा तू काय रे, काय झालं? फॉर यू. ओ पेटी. येस. अरे म्हटलं तू दमला असशील म्हणून मीच बनवला चहा आणि आणला. अरे वा, थँक्स बाबा. वेलकम. सुपर. हा थँक्यू. घाणेरड्या ब्रश कर आणि मग चहा घे असं म्हणाली असती आई. सॉरी, मन फार वाईट आहे रे. प्रत्येक गोष्टीशी असोसिएशन असतंच त्याचं, ते मग असं डोकावून बाहेर येतं. आपण बाहेर चहा घेत बसायचो आणि गौरी झाडांना पाणी घालत असायची, तुला आठवतं? आपण जाम चिडवायचो नाही रे तिला. गौरीचा हसरा चेहरा अजूनही डोळ्यासमोर येतो. आय मस्ट से यू मिस हर. मग एक काम कर ना, फोन कर ना तिला आणि म्हण आय लव्ह यू. माझ्याशी पुन्हा लग्न करशील का विचार. ईशा म्हणाली ते अगदी बरोबर आहे रे. यू आर इम्पॉसिबल ओम. कसलं काहीच वाटत नाही तुला रे. थँक्यू. ए गप आता. ओम तुझ्याकरता एक गंमत आणलेली आहे. माझ्यासाठी? येस. अरे बाप रे, लग्नाचे कपडे ऑल. कसं आहे, आय नो तुला हे असले कपडे आवडत नाहीत, पण लग्नाला तू टी शर्ट आणि शॉर्ट्स मध्ये तर उभं राहू शकत नाहीस ना. म्हटलं तू इतका बिझी असतोस, तुला वेळ नाही मिळणार म्हणून मीच आणला. काय रे, आणि नुसतं हसतोयस काय? काही अप्रिसिएशन, छान आहे, मस्त आहे काय म्हणशील की नाही? मस्त आहे, मस्त आहे. हा बरं उठ जरा. उठू का मी? उठ ना. अरे आता म्हणतोय अरे ना मस्त आहे. उठ उठ. अरे पण मी काय करणार उठून? अरे मस्त आहे ते मलाही माहिती आहे, साईज करेक्ट आहे बहुत. ते चेक केल्याशिवाय कसं करणार? हा जरा आरशात बघूया. लेट मी सी. बघूया. शोल्डर करेक्ट ना, ठीक वाटतं. बरं आता जरा हे बघ, पुन्हा बघ जरा. बघ ना कसा वाटतोय. हा छान वाटतंय. हे खरंच मस्त दिसतोय रे. ओके जरा ट्राय कर. कोण ट्राय कर ना, बघूया. अरे मी केलं ना आता ट्राय, मी नंतर करतो ना फ्रेश होऊन. हे बघ ना असं लावून बघ, मस्त वाटतंय बघ, छान परफेक्ट आहे. ओके
बरं ते ईशाच्या मोठ्या बाबांना फोन केलास का रे? हा? नाही करायचंय. मी धनाकडे गेलो होतो ना, त्यांना मी म्हटलं आल्यानंतर आपण भेटूया म्हणून. मी सतत त्यांना फोन करायचा प्रयत्न करतोय, भेटायचा प्रयत्न करतोय, पण काही ना काहीतरी कारणावरनं ते राहतच आहे. मग कधी करशील फोन? मी फ्रेश होऊन करतो लगेच. बा ठीक आहे. तुझ्याकरता ब्रेकफास्ट पाठव. नाही मी येईन ना बाहेर. हा ओके बरं, ट्राय कर आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, म्हणजे आपल्याला बदलता येईल. हा ओके, काय दिसतंस? अवघड होऊन बसलाय. आय मस्ट से यू मिस हर. फोन कर ना तिला आणि म्हण आय लव्ह यू. माझ्याशी पुन्हा लग्न करशील का विचार. काय रे ओम, बोल. हॅलो मोठे बाबा. हा काय रे, कसा आहेस तू? झाली का तयारी सगळी? आमच्या इकडे तर भयंकर गडबड चालू आहे. हो का? मला ना तुमच्याशी मला अरे मी कालच तुझी आठवण काढत होतो. मीही तुम्हाला भेटण्याचाच विचार करत होतो. मी आपलं बोलणं झालं ना मागे, तेव्हापासून आपल्याला कधी भेटता येईल याचाच विचार करत होतो. तू हायकोर्ट बघतोस ना? हो 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 हायकोर्ट ना. हा बघतो. हा मग कन्झ्युमर स्टेट फोरमची सगळी मॅटर्स तू इंडिपेंडेंटली बघू शकशील ना? नाही काय, मला खूप इन्क्वायरीज येतात आणि मी ते सगळं प्रधान आणि ब्रह्मकडेच पाठवतो. त्यांच्याकडे काय झालंय, इतका ओव्हरलोड झालाय. तर मला असं वाटतं ही सगळी मॅटर्स आता तू इंडिपेंडेंटली हँडल कर. काय? हो पाठवा ना, मी बघीन सगळी. हा छान. पण ऐका ना, मला तुम्हाला भेटायचंय आता. मी येऊ का? अरे काय झालं सांगू का, इकडं पूजा बिजा चालू आहे, इथं कुठं भेटणार आपण? आणि त्यातून याच कन्झ्युमर कोर्टच्या मॅटरसाठी एक जण मुंबईहून स्वतः ड्राईव्ह करत येणार आहे. हा तर आपण असं करूया, हे सगळी जरा गडबडीतनं मोकळं झालं की आपण भेटूया लगेच. हा ऐका ना, मी मग आत्ताच आपण फोनवर बोलूया. मला ना ते सगळं होण्याच्या आधी तुम्हाला भेटायचं होतं. मी काय म्हणतो मोठे बाबा, मी जी आमची फॅमिली तुम्हाला जी सांगितलेली आहे ती फॅमिली. हॅलो ओम. ओम रिसेप्शन आहे का? मला ऐकू येत नाहीये. हॅलो मोठे बाबा, ऐकू येत आहे का तुम्हाला? मी हॅलो हॅलो. हा मी जी तुम्हाला माझी फॅमिली सांगितली ना ती फॅमिली. अरे खरंच ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो, मला तुमचं बोलणं ऐकू येत आहे, अगदी क्लिअरली ऐकू येत आहे.
मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की माझी ही जी फॅमिली आहे ना ती खरी फॅमिली नाही आहे मोठे बाबा. ती सगळी मानलेली आहेत. ओके ओके हा मग ठेवतो मी. ओके अच्छा. मला लग्नाच्या आधी तुम्हाला हे सगळं खरं सांगायचंय हो. मला ऐकू येतंय. खरंच ऐकू येत नाहीये म्हणजे? हॅलो. काय ग ईशा? काय ग काही वेळात आपण नवरा बायको असणार होतो. काय नालायक आहेस तू. जरा उत्साह दाखव ना. कसं वाटणार आहे ना. मंगलाष्टक सुरू होत आहेत. दैव लग्न सुरम तदैव ताराबलम चंद्रबलम. हे काय चाललंय ईशा? हे बघ नवरदेवा, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केलेला आहे की आपलं जरी लग्न अजून लागलेलं नसलं तरी मनोमन मी तुम्हाला नवरदेव म्हणून भरलेलं आहे. आणि या सगळ्यात अचानक तुमचा सटकण्याचा वगैरे प्लॅन असेल तर तो फ्लॉप ठरू दे अशी सदिच्छा व्यक्त करण्यासाठी मी हा फोन केलेला आहे. तू काहीच बोलत नाहीयेस माझ्याशी. आय एम सॉरी ईशा. तू जो काही उत्साह माझ्यात देण्याचा प्रयत्न करतेस तो अजिबात येत नाही. आणि याला कारण मोठे बाबा आहे. काय झालं ईशा? मी मोठ्या बाबांना सतत भेटण्याचा प्रयत्न करतोय पण ते काही ना काहीतरी कारण देऊन टाळतायत. मी आता सुद्धा त्यांना फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या घरी काहीतरी पूजा चालू आहे त्यामुळे आता नाही बोलू शकत, नाही भेटू शकत. मला ते संधीच देत नाहीयेत भेटण्याची. अरे पण खरंच ते खोटं बोलत नाहीयेत. आमच्याकडे खूप गडबड आहे. गोंधळ चाललाय नुसता घरात. ईशा पण माझ्या मनातल्या गोंधळाचं काय करायचं त्याचं आपण? तू आईशी बोललास का परत? ईशा आता आईचा काय संबंध आहे इकडे? मी जेव्हा मोठ्या बाबांविषयी म्हणतो ते तू लगेच आईवर काय येतेस? काय कनेक्शन आहे त्याचं? आणि माझ्या लग्नाला आईने येण्याबद्दल मी आणि माझी आई क्लिअर आहोत ना. तिची इच्छा असेल तर ती माझ्या लग्नाला येईल. मी तिला फोर्स करणार नाही या बाबतीत मी क्लिअर आहे. आणि ती लग्नाला येणार नाही या बाबतीत ती क्लिअर आहे. मग तू का कन्फ्युजन करतेस? आणि ईशा आता माझ्या आईला कन्व्हिन्स करण्यापेक्षा मोठ्या बाबांना हे सगळं सांगणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर मी तुझ्याशी लग्न कसं करू? बरोबर आहे तुझं. बरोबर आहे. ईशा तुला माझं बोलणं ऐकू येत आहे ना? हो ऐकतेय. बोल ना. हॅलो. आता तुला हाक ऐकू येईल तुझ्या आईची. ऐशू अगं दरवाजा बंद करून बसलेस. आम्ही केव्हाच हाक मारतोय तुला सगळे. चल बाहेर वाट बघतायत सगळेजण. चल पटकन ये. आई सेम आहात तुम्ही सगळे. सेम आहात. तुमची फॅमिली सेम आहे. अरे असं काय करतोस तू? मी खरंच सांगते. तूही टाळतेस मला. मी का टाळेन तुला? हो मग मला बोलता येत नाही. आई इथेच आहे आणि असं काही नाहीये. नाही जात. ऐशू चल ना ग. चल लवकर. नाही तू बोल. बाय. झालं ना? चल आता ये पटकन. ऐक ना, मी काय म्हणते, तू ही लाल साडी ग्रहमगाला घालून टाक आणि ती साडी नंतर घाल. काय ए इकडे ये. मी तुझ्याशी बोलतीये. ठरवतोय ना आपण? हा कळलं तुला? सगळं कळलंय नीट. आपण त्याप्रमाणे पॅकिंग करूया.
म्हणजे मी सगळं बघेन, ते नंतर मॅनेज करेन मी सगळं. ओमची आई येईल असं नाही वाटत लग्नाला मला अजूनही. तुला त्या लग्नात यायला हव्या आहेत ना? ऑफकोर्स हव्या त्या. ऐक ना, तू मुंबईला जा. अगं तू काही काय बोलतेस? काही काय याच्यात? अगं खरंच जा. त्यांना सांग की मला तुम्ही हवे आहात लग्नात, पण इमोशनल वगैरे टाक ना त्यांच्यावर. त्यांना सांग की हळद लागलेली असताना मी तिथे आली आहे तुमच्याकडे, तुम्ही प्लीज या माझ्या लग्नाला. सांगून तर बघ, तुला तरी बरं वाटेल ना. हा, हो करशील?